किती गधाडी बाई आहे. भाजीचं काही विकत आणणार नाही, भाजीवाल्यांच्या पोटावर पाय. नाही लागली. अहो मी चालली स्नेहाताईकडे. स्नेहाताईकडे चालली. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर काल होता गुरुवार. काल तर मी काही ब्लॉग केला नाही, कारण थोडं इच्छा नव्हती ब्लॉग शूट करायची. तर आज ना आम्ही एकत्र स्वयंपाक केलेला आहे. एकत्र नाही, वेगवेगळा स्वयंपाक केला, पण एकत्र जेवण करू. आणि आज केली आहे, आज करणार आहे याची भाजी, शेवभाजी करणार आहे. तर ते पोळ्या वगैरे तर मी घरी टाकून घेतलेल्या आहे. याच्यात नाही, पोळ्या टाकून घेतलेल्या आहे. आणि भात वगैरे आहे, भात वगैरे सगळं तिकडे राहणार आहे. तर चला, मी चाललेली आता आता इकडे. शानू तर गेली आहे शाळेमध्ये, ती येणार 1 वाजता. त्यांना सांगून देते 1 वाजता घ्यायला जा. अहो अहो 1 वाजता शानूची सुट्टी होणार होती ना? किती वाजले? मग आली असेल ना, फोन करून पहा. आता तिच्या शाळेमध्ये प्रोग्राम वगैरे चालू आहे. 4-5 दिवस हेच राहणार. आणि शाळा पण मग थोडी लेट आहे आज, अर्धा तास. किती 8:30 वाजता होती शाळा. आणि सुट्टी पण होणार तिला 1 ते 1:30 वाजता. त्याच्यामुळे ती आली, आता येणारच लवकरच. चला मग. रोटल्या. बापरे, शेव आणली का? भाजीवाले शेव. शेव आताच आली का? टायमवर आली. असं पकडा लागते तू, मला असं पकडायचं आहे. किती पसारायचीच नाही तुमच्याकडे. बापरे, किती गंदगी आहे. किती गधाडी बाई आहे. बाई चांगली राहते, घर इतकं कचकच ठेवते. अरे रे, भाई करत हे बघा, इकडे पण भाजीपाला लावलेला आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडे पण भाजीपाला लावलेला आहे. बापरे बाप, कांदा लसूण वगैरे सगळंच आहे इकडे. आम्हाला भाजीचं आणायचं काही कामच नाही आहे. यांचाही युगच्या मम्मीचं मुळा आहे, मुळा फुलावर आला. पुन्हा वाटाण्याची शेंगाचे वेल आहे बघा. हे वाटाण्याची शेंगा आहे. इकडे टमाटर आहे, इकडे मिरची, सांबार, मुळा. पुन्हा इकडे बरबटीच्या शेंगा होत्या 4-5 झाडं, ते आहे. आणि तिकडे कोवळ्याचं, म्हणजे त्यांच्याकडे भोपळा म्हणते. आणि इकडे कांदा, काशी कोवळं. आणि इकडे कांदा, लसूण, मेथी सगळंच आहे. आता आम्ही यावर्षी भाजीचं काही विकत आणणार नाही, भाजीवाल्यांच्या पोटावर पाय. नाही कधीच नाही आता, बिचारे भाजीवाले. वाटायला लागल्या का? कुठे? हो का? हो 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 हो, ते शेंगा लागलेल्या आहे. हे बघ, शेंगा लागल्या मस्त. शेंगा लागले इथे माझं बोट 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 बोट. हा, इथे शेंगा लागलेले. मसाले भात वगैरे करून टाकू, जाऊ द्या. साडी नो नो नो, घालता नाहीत लागत साडी. मग असं आहे बायकाचं. सर, उद्या शेतात जायचं का? सर सर, इकडे आणजी, इकडे आणू शेतात. वा 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 वा, 1 नंबर साडी, 1 नंबर. खरंच छान आहे. राहू द्या, राहू द्या, काही नाही, खूपच छान वाटत आहे. असं दुरून काही वाटून नाही पडत आहे.
ब्लाऊज राहतेस ना तेवढ्या नेटच्या घालतोस ना. माझ्यापाशी नाही असा कलर. घेऊन झाला का नाही साडी? हे काय शेपूट शेपूट सर जायचं का मग शेतात माझ्या मैत्रिणीच्या खोसे खोसे हे नाही का हो हो जायचं उद्या पा किती वाजता 1 वाजता वगैरे शानूला नाही ना त्या नाही जी तिच्या मॅडमचा कालच फोन आला होता म्हणे तिच्या याच्यावर डान्स आहे म्हणे ठीक आहे म्हणलो 1 वाजता गेल तरी होते ही बाई खाऊ नाही राहिली भाजी करायच्या आधीच. नाही लागली नाही लागली पहा अशी करते पहा 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 उष्ट वाटत असे बघा बघा तिची दृष्टी काढून घेते बघा 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 जेवण वाटलं सोबतच करणार आहे. बस होते जास्ती नको पांढऱ्याची भाजी टेस्ट पण एवढी. तर म्हणून मग आम्ही एकत्र स्वयंपाक करतो कारण की असंही हा करायला भेटते ना त्यामुळे. तर चला मग आता पटापट तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी जी आहे ती शेअर करते. तर इथे सर्वात आधी मी खोबरा किस जे आहे ते भाजून घेतला. खोबरं नव्हतं म्हणून खोबरा किस भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये धनेपूड आणि अद्रक लसण हे सुद्धा टाकून ठेवलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. आणि त्याचसोबत इथे 2 कांदे आणि 2 टमाटर छान कापून घेतले आणि इथे भाजायला ठेवलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की सॉफ्ट आले पाहिजे म्हणून. तर हे थंड झालेलं होतं थोडंफार तर मिक्सर मधून काढून घेतलं बारीक आणि त्यामध्ये थोडंसं सांबार टाकलेला आहे. सांबार म्हणजेच कोथिंबीर, आमच्या विदर्भात त्याला सांबार म्हटलं जातो. तर हे छान मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. इथे मसाला वाटणं पण चालू होतं आणि थोडंसं माझं मटकणं चटकणं सुद्धा सुरू होतं. तर बघू शकता तुम्ही आम्ही असंच मिळून जेव्हा स्वयंपाक करतो तर असंच आमचं हाशी मजाक चालू असते. तर मिक्सरमध्ये जे मसाला बारीक करून घेतला होता तो झालेला आहे तयार. आणि इथे मग तेल गरम केलेलं आहे भाजीला जेवढं लागते तेवढं. त्यानंतर यामध्ये एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे. ते झाल्यानंतर आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो इथे टाकलेला आहे. हा छान होऊ देणार जोपर्यंत छान असं तेल सोडत नाही तोपर्यंत. त्यानंतर इथे मसाले काढून घेतलेले आहे सगळे. तिखट, मीठ, धनेपूड, गोडा मसाला, पुन्हा मीठ आता मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण आधीसुद्धा आपण टमाटर आणि कांदा थोडंसं गलासाठी जे आहे ते टाकलेलं होतं ना. तर म्हणून मग आता मीठ जे आहे ते थोडंसंच घेतलेलं आहे. छान असं तिखट मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर तेलामध्ये होऊ दिलं आणि मग नंतर यामध्ये टाकलेलं आहे पाणी, गरम पाणी. आणि हे याला पण उकळी येऊ दिलं. आणि तुम्ही म्हणाल की आता शेव भाजी तर म्हणत आहे पण शेव अजूनपर्यंत टाकलेले नाही आहेत कारण आम्ही जेवण गरम गरमच करणार होतो. म्हणून मग इथे जशी कढई गॅसवरून उतरवली तशीच आम्ही जेवणाकडे आम्ही घेऊन आलो. तर जेवणाचं असं छानसं ताट वाढून घेतलेलं आहे आणि या गरम गरम रश्श्यामध्येच इथे शेव टाकून घेतले कारण आधीच जर टाकले असे पूर्ण त्या शेवचा गाठा झाला असता. म्हणून मग हे शेव जेव्हा आम्ही जेवायला बसू म्हटलं तेव्हाच टाकूया. तर छान अशी शेवभाजी, पोळी, कढी, वरण नाही केलेलं होतं कारण ही रश्श्याची भाजी होती आणि वरण कोणी खाणार नव्हतं म्हणून मग आम्ही वरण काही केलं नाही. तर मग छान मस्त शेवभाजी, कढी, पोळी, भात आणि सोबतच कांदा. तर निंबू काही होतं नाही पण नंतर मग आणलं वाटतेच नाही आता यांनी. तर निंबू वगैरे घेऊन छान असं जेवण झालं आणि खरंच इतकी छान टेस्टी भाजी झालेली होती ना. सरांना आणि यांना खूप आवडली होती. हॉटेलमध्ये पण नाही होणार अशी भाजी झालेली आहे. तर कौतुक ऐकून खूपच छान वाटलं मला. तर भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या व्लॉगमध्ये. छान मस्त असं उकडपिंडीचा नाश्ता करून घेतला आणि माझे जाऊ भासरे आणि त्यांची मुलं आलेले होते. खाऊन पिऊन करत आहे आम्ही. नाश्ता वगैरे आमचा सगळा झालेला आहे. सकाळी मी व्लॉग यासाठी स्टार्ट केलेला नाही कारण समर्थ, जानू, शानू या तिघांचाही कावा होता. आणि आता मी म्हटलं चला सगळं झालेलं आहे, आवरलेलं आहे, फक्त स्वयंपाक व्हायचा आहे. तर त्याला थोडा वेळ आहे कारण नाश्ताच आमचा पोटभर झालेला आहे. म्हणून मग आता सर्वात आधी मी शानूची तयारी करून दिली कारण शानूच्या स्कूलमध्ये आहे तिचा डान्स. तर बुक इथंच असेल ना, दिसलं का?
तर तिच्या स्कूलमध्ये आहे डान्स, तर अशीच तयारी करायला लावली. हा स्कूलमधूनच कॉस्ट्यूम दिलेला आहे. तर आता ती जाणार थोड्याच वेळात, झालेचा टाईम झालेला आहे. मी तिला नेऊन देते आणि नाहीतर मग तिची बडीपप्पा नेऊन देईल. तिचे बडीपप्पा पण आलेले आहे, त्यांची फॅमिली पूर्ण, आम्ही तर दोघंही भावांची फॅमिली आहे इथे. तर थोडासा पोरांच्या मागे थोडंसं सुरू आहे, तर म्हणून मी ब्लॉग काही केला नाही. कालच आले ते, पण काल मी ब्लॉग काही केलं नाही. तर आज मी म्हटलं चला ब्लॉगला स्टार्ट करूया. एवढी मज्जा, एवढे धिंगाणे करतात, बापरे बाप. चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आज बनवणार आहे यांच्यासाठी खास काहीतरी. स्नेहाताईंना पण इन्व्हिटेशन दिलेलं आहे, इकडेच या म्हटलं, आणखी मजा येते. तर चला पहिले मी हिचं आवरून देते आणि मग जाते. तिला टिफिनसुद्धा दिलेला आहे. थांब शानू. तिला टिफिन वगैरे सगळं दिलेलं आहे. शाळेत असेल काही ना काही, पण त्यांनी सांगितलं की हलकासा नाश्ता वगैरे काहीतरी पाठवून द्या म्हणून. तर मी म्हटलं नाश्ता पोहे हे ते त्याचा टायमिंग तर काही राहिलेला नाही आहे आणि ते काही तेवढं मला बरं नाही वाटलं, म्हणून मग मी तिला छान दही टाकून मेथी वगैरे टाकून पराठे करून दिलेले आहे. तर ताईंनीच करून दिले, मी फक्त भिजवून ठेवलं. तोपर्यंत मी तयारी करून दिली शानूची. तर सगळं तयार आहे, आता मी नेऊन देते तिला. दादा नेऊन देतो म्हणते का नेऊन दे. गेली शानू तिच्या बडीपप्पासोबत. आणि आता चला डान्स करा तुम्ही एवढे जण. हां यांचा डान्स वान्स झाला आणि मग मी आली किचनमध्ये. ताईंचा आवराचं होता, तर ताई तिकडे त्यांचा आवरत होत्या आणि मग आम्ही दोघी जणी इकडे करणार होतो सांबार वडा. आणि घरी होता गोंधळ. तर मग मी म्हटलं स्नेहाताई ना, तुम्ही हे जे डाळ आहे भिजू घातलेले, तुम्ही तुमच्याकडूनच बारीक करून आणा, कारण की मुलांचा आवाज आणि मिक्सरचा आवाज आणि माझं एडिटिंग हे ते चालू होतं. मी म्हटलं ते तुम्ही तिकडेच करून आणा. थोडंसं आमचं म्हणजे काम लवकर झाले, नाहीतर मग ते व्हायचं राहिलं असतं. तर त्यांनी छान असं बारीक करून आणलं मिक्सचर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, धनेपूड जे आहे ते बारीक एकदम टाकलेलं नाही आहे. नक्की दणे घेतले आणि तेच छान कुटून टाकले. आणि त्याचा फ्लेवर जो आहे का नाही वेगळाच येतो आणि कलर पण नाही लागत आपल्या वड्यांना. तर इथे पुन्हा त्याच्यामध्ये अद्रक टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, सांबार टाकलेला आहे. तर एवढं सगळं टाकून हे जे आहे हाताने हे करून घेतलं, फेटून घेतलं. कारण की असं म्हटलं जाते की हाताने फेटलं तर छान ते थोडंसं व्यवस्थित होते म्हणून. तर म्हणून हाताने छान फेटून आणि छान असे वडे काढून घेतलेले आहेत दोघींनी मिळून. ताई बघत आहे, कारण त्यांना बघायची होती रेसिपी की कसे करतात म्हणून सांबार वडा. आणि मी आता तुमच्यासोबत सांबारची जी रेसिपी आहे ते काही शेअर करणार नाही आहे, कारण की आधीच्याच व्लॉगमध्ये केलेली आहे आणि वारंवार तेच काय रेसिपी दाखवणार आहे. कारण मी एकच माझी पद्धतीची रेसिपी म्हणजे जे ट्रिक आहे तेच वापरत असते. कधी करत असते मी आडवं तिडवं. मला आवड आहे की असं म्हणजे काही ना काही उलटंसुलटं करून बघते मी. तर जे मला सोपी वाटते मग तेच मेथड मी वापरत असते. तर जुन्या कोणत्या तरी व्लॉगमध्ये मी सांबारची जी रेसिपी आहे ती शेअर केलेली आहे. तर माझे व्लॉग तुम्ही नक्कीच जाऊन व्हिजिट करू शकता. आणि हो, असे छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकनवर क्लिक करा. तर इथे बघू शकता आपला छान सांबार वडा तयार झालेला आहे, म्हणजेच मेदू वडा तयार झालेला आहे. आणि चटणीसुद्धा घेतलेली आहे, मी टमाटाची चटणी केलेली होती तर तीसुद्धा घेतलेली आहे. आणि आम्ही तिघींनी मिळून मस्त जेवण करून घेतलं. तुम्ही म्हणाल की हा नाश्ता आहे म्हणून, पण गोष्ट अशी आहे की आमच्याकडे सांबार वडा वगैरे, इडली सांबार वडा जे काही साऊथ इंडियन आपण रेसिपी आम्ही करत असतो ना, तर तेच आम्ही जेवणाच्या स्वरूपातसुद्धा करून घेत असतो. कारण की साऊथ इंडियन ज्या डिश आहे, रेसिपी आहे, त्या सगळ्या आमच्या इथे आवडतात सगळ्यांनाच. तर ते पोटभर खाल्ल्या जाते. त्यामुळे मग मला एक्स्ट्रा स्वयंपाक करायची काही गरज नसते. आणि बहुतेक विदर्भातले सगळेच जण असे करत असणार, पण खूप ठिकाणी नाही चालत. हे नाश्त्याप्रमाणेच खाल्ल्या जातात आणि मग स्वयंपाक जो आहे तो वेगळा असतो. पण आमच्या घरी हे सगळं चालतात. तर चला मग मंडळी, आम्ही छान मस्त असं जेवण करून घेतलं आणि मग मस्त उन्हात गेलो, बाहेर फिरलो, बसलो, हसलो, खेळलो, खूप काही गप्पा गोष्टी केल्या आणि
खूप काही पोट धरू हसणार एवढ्या अशा गोष्टी केलेल्या आहे. तर चला मग मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी असो. बाय बाय, टेक केअर.